पुन्हा एकदा आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं, मान्यवरांचं, आयोजकांचं खूप सारे अभिनंदन, खूप सारे स्वागत। आपण आता दुपारच्या सत्रामध्ये आहोत, ज्या ठिकाणी चालू असलेला सामना एका बाजूला काश्मीरा 11 स्टार कुरुड आणि त्याच्या विरोधात आपण संघ पाहतोय मोक्ष वॉरियर्स दळवी खरोशी। या दोन संघांमध्ये आपल्याला हा सामना पाहायला मिळतोय। सर्व टीम सज्ज आपल्याला होताना पाहायला मिळत आहेत। पुढचा बॉल स्ट्राइक एंड वरती। हो, यावेळेस पण नाटवेग होता। विश्वास स्ट्राइक एंड वरती आपल्याला विश्वास पाहायला मिळतो। गोलंदाजीच्या मोर्चावरती कल्पेश। दोन तालुक्याला एकत्रित आणणारी ही क्रिकेटमय स्पर्धा आपण पाहतोय। आज दुसरा दिवस। यावेळेस लीडिंग झेल सुटलाय, कॅच तुटा दिल तुटा। काय होतंय? सुंदर गोलंदाजी होते, परंतु त्याला तितकीशी साथ मिळत नाहीये। ज्या ठिकाणी राकेश बाद झाला, राकेशचा खेळ त्या पद्धतीचा आजच्या दिवसामध्ये आपल्याला मित्रांनो पाहायला मिळाला नाहीये। गत वर्षी खूप चांगलं गोलंदाजीचं कौशल्य त्याने दाखवलं होतं, फलंदाजीच्या जोरावरती त्याला अजून सुद्धा काही करता आलेलं नाहीये। यावेळेस सुद्धा सुंदर चेंडू टाकला गेला। धावसंख्या इकडे वाढली, धावफलक 2 या आकड्यावरती। 2 अशी धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते। इथे स्ट्राइक एंड वरती आपण विश्वासला पाहतो नॉन आणि त्याच्या साथीला केतन आपण पाहतोय। यावेळेस मोठा फटका मारण्याचा प्रयत्न। मिडॉनच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे, 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये खूप चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं। तत्वर मात्र एक धाव निश्चितपणे पाहिली गेली। त्या ठिकाणी धावफल फलकावरती आपण नजर टाकली तर पहिल्या षटकाचा खेळ संपला। पहिल्या षटका अखेर धावफलकावरती धावा फक्त आणि फक्त 3च धावा दिल्यात, प्लस एक विकेट सुद्धा पाहायला मिळाली। अगदी चांगल्या स्वरूपाची गोलंदाजी, अचूक टप्प्यावरती लेथ नियंत्रण, या सगळ्या गोष्टी पहिल्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाल्या। जिथे चालू असलेला सामना आपण एका बाजूला मोक्ष वॉरियर्स दळवी खरोशी पाहतोय, त्याच्या विरोधात असलेला संघ काश्मीरा 11 स्टार कुरुड, जो संतोषजी नाईक यांच्या मालकीचा संघ आपण पाहतोय। मोक्ष वॉरियर्स दळवी खरोशी तसं पाहिलं तर क्षितेशजी अंबीर यांच्या मालकीचा संघ आपण पाहतोय। हे दोन संघ मालक एकमेकांच्या विरोधात टाकलेत, हे दोन संघ एकमेकांच्या विरोधात टाकलेत। त्याचप्रमाणे दुसरं षटक टाकण्यासाठी रोहित मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। कशा पद्धतीने तो गोलंदाजी करतोय, किंबहुना आज कशा पद्धतीने त्याचा दिवस राहील हे आपल्याला पाहावं लागेल। रोहितला आपण खाईतला स्ट्राइकला केतन आपण पाहतोय। थोडीशी मिस्टेक आपल्याला पाहायला मिळते तिथे स्ट्राइक एंड वरती केतन। हो, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, पंचांकडे अपील केले गेले, परंतु आत्मविश्वास कमी, उत्साह जास्त या चेंडूवरती पाहायला मिळाला। डॉट स्वरूपाची सांगता आपण पाहतोय। अगदी या स्पर्धेसाठी आपण पंचांच्या भूमिकेमध्ये पाहतोय मोहम्मदजी मकवाल सर, देवदंडा महाळुंगे त्यांच्या समवेत आपल्याला शेलीजी महाडिक सर पाहायला मिळत आहेत। यावेळी सुद्धा सुंदर चेंडू टाकला गेला। डॉट स्वरूपाचे सलगचे 2 चेंडू आपल्याला पाहायला मिळाले, जिथे इकॉनॉमिकल गोलंदाजी करत असताना आपल्याला सुंदर आणि चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करायचे हे त्याने जाणलं आणि त्याला माहिती आहे मला ती जबाबदारी दिली आहे, ती जबाबदारी मी चांगल्या पद्धतीने सांभाळू शकतो आणि सहजरित्या तो 2 चेंडू डॉट स्वरूपाचे सुद्धा टाकतोय। यावेळेस सुद्धा सुंदर चेंडू, पुनर लाईनचे चेंडू निश्चितपणे थोड्या एसटीच्या बाहेर टाकण्यामध्ये यश प्राप्ती मिळते, किंवा आपण ह्या चेंडूला वाईट यॉर्करच्या स्वरूपाचे चेंडू सुद्धा म्हणू शकतो। त्याच पद्धतीनं फलंदाजी होताना आपल्याला सर पाहायला मिळत नाहीये, अगदी जखडून ठेवलंय, किंवा कशा पद्धतीनं चेंडू येतोय, कुठल्या टप्प्यावरती तो चेंडू पडतोय याचा प्रश्नचिन्ह निश्चितपणे पडलाय। यावेळेस सुद्धा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, बॉल थ्रो मध्ये झेल घेण्यात यश प्राप्ती मिळेल का? हो, यावेळेस सुंदर बॅकअप मिळाला। त्यावेळेस दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये आपल्याला कॅरी केलेला फलंदाज होतोय बाद।
ना की अथर्व गौतमी पाटीलची आठवण येते. आपण एकदा तरी अलिबाग मध्ये गौतमी पाटीलला आणायचं आणि हे आपलं स्वप्न असतं सगळ्यांचं की गौतमी पाटीलला नाचताना समोर बघायचं आहे. सध्याच्या घडीला प्रचलित असलेली गौतमी पाटील, परंतु त्याहीपेक्षा प्रचलित असलेली ही क्रिकेटची स्पर्धा. यावेळेस सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. पंचांचा कोणताही इशारा आलेला नाहीये. धावसंख्या पुन्हा एकदा 4 या आकड्यावरती. 4 अशी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते, जिथे सुंदर सामना चालू आहे. एका बाजूला मोक्ष वारियर्स दळवी खरोशी, अर्थात हा आपण संघ पाहिला तर कोयना विभागातून हा संघ आपल्याला पाहायला मिळतो. दुसरा संघ अर्थात आपण काश्मीर 11 स्टार कुरुळ, अर्थात याच विभागातला याच मैदानावरती खेळलेला संघ आपल्याला पाहायला मिळतो. हे प्रीमियर लीगचं क्रिकेट बरंच काही सांगून जातं की ज्या वेळेस आपण ऑक्शन करतो त्या वेळेस आपल्याला अनेक नौके खेळाडू पाहायला मिळतात. त्यांचा जास्तीचा अनुभव आपल्याकडे नसतो, किंबहुना त्यानंतर आपल्याला त्यांना घेऊन खेळावं लागतं. एक मॅच होतं त्यावेळेस त्यांना अंदाज कळतो की समोरचा खेळाडू कुठल्या पद्धतीने खेळ करतो, तो कुठल्या पद्धतीची गोलंदाजी फलंदाजी करतो, हे सगळं जाणण्यासाठी आपल्याला थोडीशी वेळ लागते प्रीमियर लीग मध्ये. आणि ती प्रीमियर लीग खेळत असताना आपण संघाचं नेतृत्व करतो. मग संघाचं नेतृत्व करताना आपल्यावरती ती जबाबदारी असते. अगदी चांगल्या पद्धतीने ती जबाबदारी आपल्याला पाहायला मिळते. परंतु आपण राकेश अंबीर बद्दल थोडीशी चर्चा करूया की ज्या वेळेस तिसरं पर्व चालू होतं, तिसऱ्या पर्वामध्ये अगदी चांगला परफॉर्मन्स त्याचा पाहायला मिळालं होतं. संघनायकाची भूमिका म्हणून तो सातत्याने चांगल्या पद्धतीची करतोय. परंतु जी संघनायकाची कामगिरी असते, किंबहुना ती बॉलिंगच्या माध्यमातून असो किंबहुना फलंदाजीच्या माध्यमातून असो, तितकीशी आपल्याला पाहायला मिळाली नाहीये. ज्या वेळेस एखाद्याचा दिवस नसतो आणि तो दिवस कदाचित आपल्याला राकेश अंबीरचा पाहताना मिळत नाहीये. ज्या वेळेस ते रोहा तालुक्यामध्ये प्रथम आले, रोहा तालुक्यातील सर्वाधिक मोठी स्पर्धा म्हटली जाणारी आदिवासी समाजामधील ताकोबा चषक, या स्पर्धेमध्ये त्याचा मी खेळ पाहिला होता. अगदी गोलंदाजी अचूक टप्प्याची त्या ठिकाणी त्यांनी केली होती. अगदी तिथल्या रसिक प्रेक्षकांचे मनोरंजन करणारी ही गोलंदाजी आपल्याला निश्चितपणे पाहायला मिळाली होती. तिथे दुसरं षटक टाकण्यासाठी रवी मैदान, तिसरं षटक टाकण्यासाठी रवी मैदानामध्ये, आणि एकंदरीत धावफलकावरती धावा फक्त आणि फक्त 5च पाहायला मिळत आहेत. फक्त आणि फक्त 5च धावा. अगदी कौतुक करावं तितकं कमी. 25 मारवाड्यासारखी गोलंदाजी दोन्हीही गोलंदाजाने केली आहे. आकुट टप्प्याचा बॉल, मिड विकेट नव्हे तर मिडॉनच्या क्षेत्रामध्ये प्रोटेक्शन आहे. फीड करतोय, थ्रो करतोय. एक धाव निश्चितपणे घेतली गेली. दुसरीचा प्रयत्न होईल का? नाही आहे. एकच धाव घेतली गेली. धावसंख्या 1 ने वाढली. धावफलक 6 या आकड्यावरती. स्ट्राईक एंडवरती आपण दिलीपला पाहतोय. स्ट्राईक एंडवरती दिलीप पाहतोय. गोलंदाजीच्या मोर्चावरती रवीला आपण पाहतोय. यावेळेस मोठा फटका एलिव्हेशन तितकंसं मिळालं नाहीये. चेंडू खाली क्षेत्ररक्षक कोणतीही चूक करत नाहीये. फलंदाज बॅक टू धडकान. पाटील यांचं आपण एक गीत ऐकलं. अगदी अलिबाग म्हटलं ना तर अलिबाग मध्ये चांगले क्रिकेटर्स पाहायला मिळाले, चांगले कलाकार पाहायला मिळाले, चांगले सिंगर पाहायला मिळाले, चांगले नेतृत्व करणारी मंडळी पाहायला मिळाली. त्याच वेळी बऱ्याचशा या युट्यूब वाहिनी या अलिबाग मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुढचा बॉल, नवीन फलंदाज करण मैदानाच्या आतमध्ये. हो, चांगल्या टप्प्यावरती हा चेंडू टाकला गेला. सरळ चेंडू एसटी रक्षकाच्या हातात. डॉट स्वरूपाचा चेंडू त्यांनी जाणलं. 2 षटक टाकले. मग पहिलं षटक तसं पाहिलं ना तर ते कल्पेशने टाकलं. नंतर रोहित आला. रोहितने सुद्धा 2च धावा दिल्या. कल्पेशने 3 धावा दिल्या. नंतर रवी आला आणि रवीने सुद्धा सांगून दिलं 2 खेळाडूने चांगली गोलंदाजी केली, मग मी का मार खाऊ हे त्याने दाखवून दिलं. यावेळी सुद्धा तेच घडलं. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आहे. पंचांचा इशारा नो आणि चेंडू होतोय सीमारेषा पार षटकात.
होत्या त्या एका चेंडूवरती एकंदरीत 7 धावा आल्या. क्रिकेट हेच सांगून जातं क्रिकेटमध्ये कधी काय होईल काय घडेल याचा काही नियम नसतो आणि तेच घडताना आपल्याला पाहायला मिळालं. जी धावगती कुठेतरी थांबली होती ती वेगवान वाढवण्याचा प्रयत्न सातत्याने या चेंडूवरती दिवसाठेव करण्याचा प्रयत्न. एक धाव घेतली गेली आहे. धावसंख्या 1 ने वाढेल. पुन्हा एकदा 14 या आकड्यावरती धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल. पायच्या स्वरूपाची एक धाव आपल्याला पाहायला मिळाली. अगदी एका चेंडूवरती गरजे गुरुची तब्बल 8 धावसंख्या आली. म्हणजे आपण असंही म्हणूया की 8 आलाय कदाचित, कारण 5च्या चेंडूवरती नो चेंडू होता प्लस एक षटकार आला, त्या 7 धाव आल्या. त्यानंतर पुढचा चेंडू क्रिएटचा टाकण्यात आला, त्या चेंडूवरती एकच धाव आली. अगदी जे कमबॅक करायचं होतं ते निश्चितपणे केलं गेलंय. पुढचा बॉल कशा पद्धतीने येईल हे आपल्याला पाहायचं आहे. त्या ठिकाणी स्ट्राईक एंड वरती आपण विश्वासला पाहतोय. विश्वास आहे अकुट टप्प्याचा बॉल त्या चेंडूवरती केलाय प्रहार, परंतु क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही आहे. टिपलाय झेल संपलाय. विश्वासचा खेळ फलंदाज अलिबाग किंबहुना रायगडकरांचं माहेर घर अलिबाग आहे. अलिबाग मध्ये आपल्याला जिल्हा परिषद पाहायला मिळतंय. अलिबाग मध्ये आपल्याला पोलीस दलाचं मुख्यालय पाहायला मिळतं. अलिबाग मध्ये आपल्याला पर्यटक जास्तीचे येणारे पाहायला मिळत आहेत. अलिबाग मध्ये आपल्याला समुद्र किनारा पाहायला मिळतो. अलिबाग मध्ये आपल्याला नारळी सुपारीच्या आंब्याच्या बागा पाहायला मिळत आहेत. यावेळी स्पीकर कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक तिथे कुणी नाही आहे. शिवताईला सलामी देणारा येतोय हा चौकार.
तिचे बघा भाई तुझा नवरा बारकुला, परंतु तो गोलंदाज बारका आहे पण जाम बेकार काम करीत हा. काय सांगायचं ना काय ना आता, बेकार बहु बेकार काम. पुढचा बॉल, हा बस, हा गणी मोठा आहे पण काय जुना गावाचा, काय झाला माहितीये अका गाव मामाचा पण काहीच ना कामाचा, असं आपल्याला देखाय गावला. तर काय सांगायचं ना काय ना. आपण ज्यावेळेस पाहिलं ना तर मोहम्मदजी बकवाल सरांबद्दल थोडीशी चर्चा करू की ग्रुप ग्रुप चला दोन्ही संघाचे संघनायक या आपण टॉचविन करतोय. रवीजी सारळ सर, आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल, या आपण टॉचविन करण्यासाठी हजर राहायचं आहे. बैलगाड्यांचा वेळ मित्रांनो प्रत्येकाला असतं. सध्याच्या घडीला बैलगाडी हे क्षेत्र सध्या प्रचलित आहे. मग बैलगाडी म्हटलं तर MD सरांची निश्चितपणे आठवण येते. आणि बैलगाडी म्हटली तर बकासूर आला, सर्जा आला, मथुर आला. मग सध्याच्या घडीला ट्रेंडिंगला असलेला आपल्याला राजा आणि सम्राट पाहायला मिळतो, जो आपल्याला फार दूरवरून ते आले. किंबहुना आपल्याला असे बरेच बैल पाहायला मिळाले. मग त्यामध्ये घरणीकरांचा राजा आला, मग मुंबईचा म्हटला तर भुंगा आला. मग सध्याच्या घडीला ट्रेंडिंग मध्ये असलेला कुटारीचा सोने आपल्याला पाहायला मिळतो. मग त्याच वेळी सध्याच्या घडीला आदत वयामध्ये ज्याने धुमाकूळ घातलाय असा स्वराज सुद्धा पाहायला मिळतोय. सध्याची नवीन खरेदी पंढरी शेठ फडके यांची अर्थात टॉसला यायचा आहे. धावफलकावरती धावा 24 आल्यात. सध्याच्या घडीला पंढरी शेठ फडके यांचा पक्ष आपल्याला पाहायला मिळतो. असे बरेच बैल आपल्याला पाहायला मिळत आहेत सध्याच्या घडीला. जितकं प्रेम मी रवी वाघमारे सारळ, चला रवी वाघमारे सर आपण कुठे असाल तर या आपण त्वरित नाणेफेकीचा कौल करण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. पूर्वार्धाचा खेळ संपला, फक्त आणि फक्त 24 धावा आपल्याला पाहायला मिळत आहे. चोवीस धावा 25 टार्गेट आपण त्याच वेळी नाणेफेकीचा कौल करतोय. एका बाजूला पायल इलेव्हन MK ग्रुप, त्याच्या विरोधात विवेक 11 ताडवागळे अवसंघ. चला दोन्ही संघाचे संघनायक रवीजी वाघमारे यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कौल करतोय. दोन्ही संघाचे संघनायक या ठिकाणी उपस्थित झालेत का? या ठिकाणी ताडवागळे संघाचा संघनायक उपस्थित झालाय. ज्या ठिकाणी आपण सुनील नाईक आपल्याला पाहायला मिळतो, त्याच्या विरोधात जो संघ पायल इलेव्हन MK ग्रुप हा संघ आपल्याला पाहायला मिळतो. कोण कोण करते नाणेफेकीचा कौल केला जातोय. चॉईस करू का? चॉईस करा, चॉईस करा, चॉईस करा.
चला आपण एम के ग्रुप याच्याकडे आपण कॉल करतायत ते आणि टॉच टेल टेल आला प्रथमतः हा टॉचविन हा प्रथम टॉचविन हा आपण पाहिलंच ना तर ताडवागरे संघाने जिंकलाय. प्रथम तुमचा निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा देतो. त्या ठिकाणी प्रथम टॉचविन हा ताडवागरे संघाने जिंकलाय व क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. आमंत्रित केले फलंदाजीसाठी अर्थात एम के ग्रुप या संघाला. मायक्रोफोन वरती करूया थोडासा बदल. ज्या ठिकाणी जोडले जातील तीन विभागातील गोड आवाज हिंदी भाषेवरती ज्या समालोचकाची प्रभुत्व राहिलं, किंबहुना आम्ही ज्या वेळेस क्रिकेट खेळत सुद्धा नव्हतो, किंबहुना माईक हातात सुद्धा घेतला नव्हता, त्यावेळेपासून ज्याने आपल्याला सर्वांना मनोरंजन केलं असा एक गोड आवाज अर्थात वामनजी दरवडा सर. धन्यवाद. धन्यवाद सर. चलते मैदान की तरफ काफी कड़ा संघर्ष एवं सकने की दाढ़ संभावना, लेकिन तब तक में एक मिसाइल जैसा थ्रो का में नजर आया. आज 24 के साथ 4 रनों का हो जाएगा अंतर का टोटल. दत्ता हो फिरकीचा जादूगर स्लोअर पद्धतीचा चेंडू टाकला गेला. डॉट स्वरूपाचा चेंडू पाहायला मिळाला. अगदी वयाच्या 13-14व्या वर्षी क्रिकेट मध्ये आपलं अधिराज्य गाजवायचं त्यासाठी मैदानामध्ये स्वप्न घेऊन उतरलाय आणि या स्वप्नाला सार्थक ठरणारी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल का हे पाहणं खूप गरजेचं आहे. अगदी बरेच खेळाडू आपल्याला या स्पर्धेमध्ये कमी वयाचे पाहायला मिळाले, मोठी फ्लॅचचे सुद्धा पाहायला मिळाले. पुढचा बॉल येतोय हा चौकार. ठीक आहे. जातोय 10 या अंकावर. पाहिला विकेट. देऊया आता डीजे साठी. विलास
या ठिकाणी मैदानामध्ये येताना पाहायला मिळतोय. 10 वर 2 विकेट गेल्यात. 25चा टार्गेट या ठिकाणी चेस करत असताना 2 विकेट लगातार पडल्यानंतर थोडंसं दडपण देण्याचं काम या छोट्या गोलंदाजाला मोठी छोटी कीर्ती मोठी मात्र या ठिकाणी पाहायला मिळते. गोलंदाज दत्ताकडून पुढचा चेंडू हा टॅकर पुन्हा फटका बसला सुद्धा गोलंदाज यस काय जबरदस्त हॅट्रिक या छोट्या गोलंदाजाच्या नावावर. परत 3 लगातार विकेट ती केली त्यानं हॅट्रिक कमालची गोलंदाजी पाहिली. जवळजवळ अंडर 13चा हा खेळाडू हा गोलंदाज आपण पाहिला मैदानामध्ये. सिद्धेश आंबीर यांच्याकडून 1000 रुपये कॅश प्राइज झालाय. काय प्रेम आहे सिद्धेशजी आंबीर यांच्याकडून. या छोट्या पॅकला बडा धमाका आलाय. 1000 रुपयाचा कॅश प्राइज झालाय. दत्तासाठी ऑफर आले. विनोद आता 18 चेंडू विजयासाठी धावा बनवायचे आहेत. 18 चेंडू आणि 15 धावा. परंतु छोट्या पॅकनं काय कमालची गोलंदाजी केली. आपणातून गोलंदाजी पाहिली. छोट्या पॅकमध्ये बडा धमाका पाहिला. मूर्ती छोटी कीर्ती मोठी पाहिली. कारण कमी वयाचा गोलंदाज या मैदानामध्ये गोलंदाजी मार्कवर आला. थोडासा मार खाला परंतु नंतर काय वापसी केली त्या गोलंदाजाचा. पिवंत षटक पॉवर प्ले मध्ये नेहमीच गोलंदाजावर हल्ला बोलला जातोय. गोलंदाज विनोद आला गोलंदाजी मार्क करतो. स्ट्राईक वरती कुरुल टीमचा फलंदाज. ओ यस काय गोलंदाजी आहे. पाहिला चेंडू पर्सेंटेज पाहिली. उडन पाडला चेंडू पडला नाकाजवळून निघून गेला. अफलातून चेंडू पाहिला या ठिकाणी गोलंदाज विनोद कडून. पुन्हा गोलंदाज गुंती ट्रॅकवर सज्ज होतो विनोद. 17 चेंडू 15 धावांची गरज. फटका बसलाय पुन्हा त्या ठिकाणी बघा ज्या गोलंदाजाने कमालची गोलंदाजी केली आणि त्याच क्षेत्राकडे झेल पुन्हा गेला आणि झेल सुद्धा टिपलाय. आता 14 बॉल 15 मगाशी 15 बॉल 15 आता 14 बॉल 15 समीकरण बदलायला लागले. पुढचा चेंडू विनोद विनोद आणि विनोद विनोदची चर्चा काय
कारण खऱ्या अर्थानं मित्रांनो जर का आपण विचार केला तर विनोदने कमाल केले. छोट्या बॅगने बडा धमाका केला. विनोदने कमाल केले आणि टीमला कुठेतरी अडचण निर्माण केली जाते त्या कुरुळ टीमला. कारण मग वॉरियर खरोशी फटका या ठिकाणी मात्र बॅटच्या रनरमध्ये चेंडू घेतलाय. चेंडू निघून गेला. इथं चौकार ट्रेंडिंग धावांची गरज आहे. ती दळवे करू टीमला सॉरी कुरुळ टीमला डिफेंड करायचे आहेत. 12 चेंडू मध्ये 9 धावा. बॉक्स वॉरियर दळवे करूशी टीमला. महेंद्र या ठिकाणी षटकार घेतला. महेंद्र ह्या फलंदाजानं महेंद्र आणि दीपक ही जोड सगळं मैदानामध्ये पाहतोय. आता स्ट्राईक वरती दीपक आहे. लास्ट लागला महेंद्र आहे. तर गोलकी ट्रॅकवर गोलंदाज आहे अमन. अमन दादा मन लावून काम करावं लागेल. तर 12 चेंडू 9 धावांची गरज आहे. स्ट्राईक वरती फलंदाज आहे दीपक. 12 चेंडू 9 धावांची गरज आहे. उलटा चेंडू शॉर्ट फुलटा ती पण एक चूक बरच काही सांगून जाते मित्रांनो. गलती हमेशा क्रिकेट में नहीं चलती. परंतु एक चूक 1 धाव मिळते. येणारे 11 चेंडू मध्ये 8 धावांची गरज. 11 चेंडू आणि 8 धावांची गरज आहे. पुन्हा गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज अहमद एक धावाला पडत रनअप. पंचांच्या डाव्या बाजूने ओव्हर द विकेट मारा. स्ट्राईक वरती महेंद्र आहे. ऑफ स्टिकच्या खूपच बाहेर. पंचांना या ठिकाणी समान हात केलं धरतीला. इशारा दिला की हा वाईट बॉल अवांतर धावणे बरोबर जाते. टोटल धावसंख्या होते स्कोरकार्डवर 18 धावसंख्या झाले. या टुर्नामेंटवर हा 50 वाईट पडला जातोय. काय कॅल्क्युलेशन आहे आमच्या धने गुरुजींचा. लाभ केलाय उडवलंय. नो मॅन लाईन मध्ये डाऊन होतो. चेंडू निघून त्याला डीप कव्हर बाउंड्रीच्या बाहेर.